बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अकोला बायपासवर शनिवारी रात्री धावत्या कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। काही क्षणातच कारनं पेट घेतल्यानं संपूर्ण वाहन जळून खाक झालं। मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार खामगाव येथील रहिवासी गोपाल गावंडे हे शनिवारी रात्री आपल्या कारनं खामगावहून मेहकर इथं लग्नाकरिता जात होते। अकोला बायपास परिसरात पोहोचताच अचानक कारच्या बोनेटमधून धूर निघत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीनं कार रस्त्याच्या कडेला उभी केली आणि बाहेर पडले। काही सेकंदातच कारला भीषण आग लागली आणि आगीनं संपूर्ण वाहनाला वेढा घातला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं। अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवला। मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेत मोठं आर्थिक नुकसान झालं असलं तरीही सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही।